जय भारत. आनंद दरबार येथे आचार्य आनंद ऋषीजी महाराजांची 126वी जयंती उत्साहात पार पडली. त्यावेळी अनेक उपक्रम राबवले गेले. दिवसभराच्या उपक्रमात राज्यस्तरीय पुरस्कारांनी मान्यवरांना गौरवण्यात आलं. त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया. जय भारत. दक्षिण पुण्यातील जैन बांधवांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद दरबार दत्तनगर कात्रज येथे राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 126व्या जन्मजयंतीनिमित्त आयोजित विविध धार्मिक, सामाजिक आणि पुरस्कार सोहळ्याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आचार्य आनंद ऋषीजी महाराजांच्या विचारांना आणि सामाजिक कार्याच्या प्रेरणेला अभिवादन करत भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी 14 शुभचिन्हधारी चरणकमल पादुकांचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले. संदीपजी बेलदरे यांच्या निवासस्थानापासून आंबेगाव रोडपर्यंत आनंद दरबारापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात झालेल्या या मिरवणुकीचा समारोप आनंद दरबार येथे झाला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. दक्षिण पुणे वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हबप श्री गुरुवर्य माऊली जनार्दनजी जंगले यांना दक्षिण वारकरी पुरस्कार, चक्रधर विद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेंद्र संजयजी कोंढरे यांना सरस्वती भूषण पुरस्कार, तर प्राध्यापक श्री बाजीरावजी गायकवाड यांना गुरु आनंद कार्यक्षम पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी आमदार श्री उल्हासदादा पवार यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर V.S. अगनकोटे, नगरसेवक संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे, नगरसेविका सौ सीमा युवराज बेलदरे, सौ स्मिता सुधीर कोंढरे, सौ प्रतिभा रोहिदास चोरगे, हबप गणेश महाराज भगत, हबप भगवानराव मांगडे, भगवान खेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाप्रसादाचे भाग्यशाली मानकरी श्रीमती लीलादेवी बन्सीलालजी ओसवाल आणि श्री अनिलजी मनोजजी ओसवाल, मार्केटयार्ड, पुणे हे होते. यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी आचार्य आनंद ऋषींच्या महाराजांच्या कार्याचा गौरव करत आचार्य आनंद ऋषी महाराजांनी अध्यात्म, मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीला दिलेला संदेश आजही समाजाला प्रेरणा देतो असे सांगितले. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत या पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हीच त्यांना आणि त्यांच्या विचारांना खरी मानवंदना आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कार्थी, भाविक भक्त आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दत्ताजी कामठे, राजू शेठ वर्मा, माऊली लिपाणे, दिलीप संचेती, संतोष भंडारी, संतोष दुगड, सुभाष पिरगळ, प्रकाश भटेवरा, सौरभ धोका यांच्यासह सर्व सभासदांच्या परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला असेही त्यांनी सांगितले. आता आपण याच कार्यक्रमातील विविध क्षणचित्रे पाहणार आहोत. अनेकांचा वाद जो झालाय आणि शाद वाद पुढचा अनेकांचा वाद म्हणजे मला मी बोलतोय पण दुसऱ्याला बोलू द्या, तर मी बोलल्यानंतर कोणी बोलायचं नाही असे काही लोकांची फॅशन असते. तसं नाही, त्या काही बोलू द्या त्याला अनेकांचा वाद म्हणतो. आणि शाद वाद म्हणजे काय की मी म्हणतो तेच खरं असं नाही, त्याचंही काही मत आहे, त्याला शाद वाद म्हणतात. ते जरी बोलल्यानंतर तेच माझ्याकडे समजून आहे. म्हणजे निशब्द वादामध्ये बोलले तो कारण महाराजांचा आणि तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाक्षिकावर मूक नाही बहिष्कृत. काय होतं आता मला सहन होत आहे, आता मी कोण वागलो अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या मुस्लिम केली होती ती वारकरी संप्रदायाच्या कुटुंबाने मोडून काढली
आणि ते साध्या सरळ सोप्या भाषेत सांगणारे पाव माऊली जागी आणि यांना आशीर्वाद म्हणजे मामासाहेब दांडेकर साखरे महाराज आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचा सर्वात लाभलेला आणि बाबासाहेब दांडेकरांची कीर्तन मी लहानपणी ऐकली. त्यांचं एक कीर्तन मी मराठी पाचवं असताना मी ऐकत होतो. माझी आई मला कीर्तनाला त्यांनी सांगितलं अध्यात्म म्हणजे काय तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीतेचं स्थितप्रज्ञ हा जो एक श्लोक आहे त्याचं साधं सरळ रूपांतर म्हणजे अध्यात्म. अशी ही माणसं आणि मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि हे माझं भाग्य आहे की मी माऊलींच्या बद्दल तासभर बोलू शकतो. कोणाची माझी परिस्थिती पण महानुभाव पंथाचा त्यांचा पंथ आहे तो पंथ नागराज बाबा फार मोठे होते. त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रवचन कीर्तन मला ऐकण्याची संधी मिळालेली आहे आणि ती सुद्धा एक वैराग्याची विरक्ती आहे. काळा कपडा आणि भगवा कपडा कसा थांबला हा त्यांचा पोशाख आहे. त्या तत्वज्ञानातून भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान ते मांडलं जातं. दत्तमूर्ती आणि भगवान अशा दोन त्याच्यामध्ये हे आहे आणि पत्रकार आहे. बाळासाहेब जांभेकर वगैरे इतके मोठे लोक सगळे पत्र होऊन गेले तर एकच लोक सांगितलं पत्र साहित्य सम्राट लक्ष्मी केळकर हे फार मोठे पत्रकार केसरीचे संपादक होते आणि त्यावेळी टीका करावी टीका ही केलीच पाहिजे लोकशाही पण ती कशी मर्यादित असावी त्याचं एक त्यांनी त्यांच्या पुस्तकात वर्णन केलं. ऐकणाऱ्यांवर काय केलं त्यांनी वर्णन. आता आपली श्रावणात आपण काही कठीण करत नाही किंवा नख काढतो पण ते काय म्हणतात नख वाढतात म्हणजे आपण नख कापतो पण नख कापता कापता बोट कापू नये अशी टीका असावी. हे नखापुरते जाऊ दे. पत्रकारांना काय सांगितलं की टीका ही नखापुरती जाऊ दे एखाद्या बोट नका काढू. अशी तुमची शाळा आहे. तुम्हाला महाराष्ट्रात शुभेच्छा देतो धन्यवाद देतो. आनंद ऋषी महाराजांच्या चरणी तुम्हाला वीर होतो नमन करतो आणि ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. सर्वांना विनंती आहे प्रसादी घेऊनच आपण या ठिकाणावर आपल्या स्वयंपाकी परतावे. धन्यवाद.